लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण 3,000 रुपयाची आता वाट बघत होते, बरोबर ना? 3,000 रुपये म्हणजे तुमचे 23व्या हप्त्याचे प्लस 24व्या हप्त्याचे. म्हणजे जसे तुम्हाला मागच्या वेळी 3,000 रुपये मिळाले, सेम आता 23वा आणि 24वा जो हप्ता आहे, म्हणजे मे आणि जून या 2 महिन्याचे 3,000 रुपये पुन्हा येतील असं तुम्हाला वाटत होतं, परंतु अखेरकार मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो, की तुम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये शासन आता यावेळी देणार नाही. कारण मागच्या वेळी 2 महिन्याचे पैसे थांबले होते. मार्च आणि एप्रिलचे. मार्च आणि एप्रिलचे पैसे 2 महिन्याचे पैसे थांबले होते, हप्ता थांबला होता. त्यामुळे 2 हप्ते एकत्र तुम्हाला देण्यात आले मे महिन्यात, 14 मे पर्यंत. आणि आता मे महिन्याचा हप्ताच थांबलेला आहे फक्त. जून महिना तर चालू आहे ना, जून महिन्याचा हप्ता थांबलेला नाही. त्यामुळे जो 24वा हप्ता, जो जून महिन्याचा हप्ता तुम्हाला लगेच या महिन्यात तर भेटणार नाही. परंतु 23वा हप्ता मिळेल या संदर्भात आता गुड न्यूज आलेली आहे. अखेरकार या संदर्भात अपडेट आली की तुम्हाला फक्त 1,500 रुपयेच मिळतील. आता महत्त्वाचं हे समजून घ्या, हे 1,500 रुपये कधी मिळणार? म्हणजे 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता आहे तो. 23वा हप्ता मे महिन्याचे 1,500 रुपये आहेत ते कधी मिळणार त्याबद्दल पण सांगतो. आणि महत्त्वाचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळणार आहेत. तर बघा, 14,100 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे. 14,100 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त पहा आता संपूर्ण माहिती. तर इथून तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. हे बघा, 1,500 रुपये संदर्भात अपडेट आणि 14,100 रुपये संदर्भात अपडेट, तुम्हाला या दोन्ही अपडेट इथे पाहायला भेटणार आहेत. लक्षपूर्वक बघा. हे बघा, काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता असतो ना, तो जवळपास 10 तारखेला येऊनच जायला पाहिजे असा नियम आहे. परंतु सध्या आपण बघत आहोत की 10 तारखेला हप्ता जमा होत नाही आहे. आणि महत्त्वाचं, कोणत्या वेगळ्याच तारखेला हप्ता येऊन जातो, GR कधी कधी येत पण नाही, डायरेक्ट हप्ता येऊन जातो, असं पण होत आहे. परंतु आता मागच्या वेळी ज्या पद्धतीने 730 कोटी रुपये मंजूर झाले होते, तसे 730 कोटी रुपये आता मंजूर होणार नाहीत. फक्त एका महिन्याचे जवळपास 350 कोटी रुपये मंजूर होऊ शकतात आणि फक्त 1,500 रुपये तुम्हाला भेटणार. आता महत्वाची खुशखबर सांगू का बहिणींनो तुम्हाला, हे जे 1,500 रुपये आहेत ना मे महिन्याचे, ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याची तारीख आता समोर आली आहे. हे बघा, कोणत्या दिवशी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमवणार आहे, बघा तुमच्या समोर आता संपूर्ण माहिती. हे बघा, जून महिन्याचा काय म्हटलेला आहे बघा, जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र लाडकी बहिणी 1,500 रुपयाचा हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. तर बघा, या संदर्भात आता लाडकी बहीण योजनेची चिंता मिटलेली आहे, कारण या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि मे महिन्याचा हप्त्यावर राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार की फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार, यावरती पण आता शिक्कामोर्तब समोर आला आहे. आणि बघा, तुम्हाला सांगतो मी आता, सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की 2 हप्ते तर 3,000 रुपये नाही, तर 1,500 रुपये तर 100% भेटतील. हे बघा, निधी जो आहे तो कधी वर्ग होणार, निधी महत्वाचा असतो. आता तुम्हाला सांगितलंच ना, 730 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता मागच्या वेळी. यावेळी जवळपास 350 कोटी रुपये मंजूर होतील. हे बघा, निधी कधी वर्ग होणार, तर मंत्रिमंडळ बैठक आता सुरूच आहेत आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट, नवनवीन नियम, नवनवीन निर्णय घेतले जात आहेत, ज्यामध्ये फार मोठा फटका बहिणींना पण बसत आहे. कसा मोठा फटका कसा बसत आहे की भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेला आहे. केवायसी केली नाही, त्यामुळे अपात्र झालेल्या आहेत भरपूर बहिणी, ते पण पुढे सांगतो मी तुम्हाला. हे बघा, आता लाडक्या बहिणींसाठी जो काही महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे त्यावरती चर्चा आहे. त्याशिवाय कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यात यावे याची पण चर्चा झालेली आहे. जून महिन्याच्या अखेरीस, हे बघा इथे संपूर्ण माहिती आहे. काय म्हटलंय, जून महिन्याच्या अखेरीस वट पौर्णिमा आहे आणि त्या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपयाचा हप्ता जमा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बघा, समजलं? वट पौर्णिमा आहे. कधी आहे वट पौर्णिमा? जून महिन्याच्या शेवटी शेवटी, म्हणजे जवळपास वट पौर्णिमेच्या दिवशी हप्ता येईल. आता ती तारीख पण सांगून देतो तुम्हाला, तारीख पण आता समोर आली आहे पुढील अपडेटमध्ये. बघा आता तारीख संदर्भात माहिती. तर बघा, येते लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे मे महिन्याचा, तो कधी भेटणार त्याची तारीख बघा, आता डेट बघा. लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची माहिती. राज्यातील तब्बल 1,66,00,000 एवढ्याच बहिणी आता पात्र आहेत. 1,66,00,000, कारण 81 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या आहेत. किती? 81 लाख. 81 लाख बहिणी कशामुळे अपात्र झाल्या ते तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही इथे.
तर 1,66,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता जमा होईल. या महिलांच्या खात्यावर प्रति महिना 1,500 रुपयाचा लाभ जमा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाभ जमा केला जाऊ शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे 20 जून नंतर हे बघा, मी तुम्हाला बोललोच ना, तारीख पण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, 20 जून नंतर महिलांच्या खात्यावर मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राज्यातील 80 लाख महिलांचा 1,500 रुपयाचा लाभ बंद झाला आहे. 80 लाख जवळपास 81 लाख झालेला आहे. 81 लाख आकडा झालेला आहे तो अपात्र बहिणींचा. हा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की 20 जून नंतर हप्ता जमा होईल असं बोललं जात आहे आणि 1,500 रुपये जमा होतील मे महिन्याचे असं बोललं जात आहे. आणि हे बघा, तुम्हाला सांगू का मी एक गोष्ट, हप्ता ना 10 जूनच्या पहिलेच येऊन जायला पाहिजे होता. कारण 10 जूनच्या पहिलेच तारीख होती हप्ते येण्याची, परंतु बघा झालं का नाही डिले, झाले की नाही तारीख पे तारीख, तर असंच होत आहे सेम. तर यावेळी पण तारीख पे तारीख झाली, पुढे तारीख गेली आणि आता 20 जून नंतर बोललं जात आहे. हे बघा, ऑफिशियली तर अपडेट नाही, परंतु एक सूत्रांनी दिलेली माहिती आहे की 20 जून नंतर महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. म्हणजे या महिन्याच्या शेवटी जून महिन्याच्या शेवटी हप्ता 100% आता येणार आहे. याबद्दल अपडेट, कन्फर्मेशन अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला बोललोच होतो. सुरुवातीला काय बोललो होतो मी तुम्हाला, की तुम्हाला 1,500 रुपये संदर्भात मी अपडेट देणार आहे. तर ही अपडेट मे महिन्याच्या हप्त्याबद्दल मी तुम्हाला दिलेली आहे, बरोबर. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या महिन्याच्या शेवटी. आता मी अजून तुम्हाला एक माहिती दिली होती सुरुवातीला, ती माहिती म्हणजे 14,100 रुपये संदर्भात. तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट, संपूर्ण माहिती समजली. आता हे 14,100 रुपये काय भानगड आहे, कशाचे पैसे आहेत हे 14,100? चला त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो. आता बघा, हा तर लाडक्या बहिणीनो, चला आता फायनल तुम्हाला 14,100 रुपये संदर्भात माहिती मी देतो. हे बघा, हे 14,100 रुपये ना, हे सोन्याचे भाव आहेत. सोनं भाव आणि महत्वाचं 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. 1 ग्रामचे भाव आहेत. 1 ग्रामचे सोनं भाव 22 कॅरेटचे 14,100 रुपये आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 14,000 ते 14,000 ते 15,000 या दरम्यानच सोन्याचा भाव सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. महिला वर्गांचे जे काही दागिने वगैरे बनतात, महिला जे दागिने खरेदी करतात, तर आज 14,100 रुपये आज आपल्याला तो भाव सोन्याचा पाहायला मिळत आहे. 22 कॅरेटचा. 22 कॅरेट हे महिलांचे दागिने वगैरे 22 कॅरेट सोन्यामध्ये बनतात, बरोबर. 22 कॅरेटचा भाव आहे हा 14,100 रुपये. आलं तुमच्या लक्षात? तर तुम्हाला सोन्याचा भाव पण या व्हिडिओमध्ये सांगून दिला मी. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि सोन्याच्या भाव संदर्भात संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये देऊन टाकली. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे छोटी मोठी जी अपडेट आली ती लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तर सबस्क्राईबच करत नाही तुम्ही. चॅनल काय सबस्क्राईब करत नाही मला तेच समजत नाही. एवढे जण व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब का करत नाही? बघा, खाली बटन दिसत असेल तुम्हाला, दिसलं सबस्क्राईब नाव आहे इंग्लिशमध्ये, त्यावरती क्लिक करा. जरी तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल तर आपले रेग्युलर रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.